भारताकडे अफाट अंतर्गत सामर्थ्य आहे आणि या सामर्थ्याचा वापर करून भारत विकसित होऊ नये असा विकसित देशांचा प्रयत्न असतो. याच्यामध्ये युरोपातले देश आहेत, याच्यामध्ये अमेरिका आहे, याच्यामध्ये चीनसारखा देश आहे. या देशांचा सतत असा प्रयत्न असतो, की भारतामध्ये एखादा विकास प्रकल्प येऊ नये, एखादा महाप्रकल्प येऊ नये, जेणेकरून भारताचं अर्थकारण पूर्णपणे बदलून जाईल. मग जेव्हा केव्हा अशा प्रकारचा एखादा प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न होत असतो, तेव्हा हे देश काय करतात? हे देश एन-जी-ओना सुपाऱ्या देतात, पैसा पुरवतात त्यांना. मग हे एन-जी-ओ त्या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळे काय होतं? हे प्रकल्प एकतर खूप काळ रेंगाळतात किंवा मग मोडीत तरी निघतात. आता विकसित देशांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. पूर्वी ते फक्त एन-जी-ओना सुपाऱ्या द्यायच्या. आता सुपाऱ्या थेट काँग्रेस पक्षाला मिळतात. मग काँग्रेस पक्ष एन-जी-ओ वगैरेंना मॅनेज करतो आणि महाप्रकल्पांच्या विरोधात आंदोलनं सुरू करतो, या प्रकल्पाच्या विरोधात कोर्टबाजी करतो. ग्रेट निकोबार प्रकल्पाच्या प्रकरणामध्ये काँग्रेस पक्षाने काही लोकांच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित लवादामध्ये हे प्रकरण रेंगाळेल अशा प्रकारचा प्रयत्न केला होता, परंतु मोदी सरकारने वेळीच उपाययोजना करून हे सगळे प्रयत्न हाणून पाडले.